माझं नाव अरविंद आणि पुढील अनुभव मला माझ्या मुरबाळ ते आळेफाटा या प्रवासात आला होता. आमचं मुरबाळ बस स्थानक जरा जास्त जुनं आहे. या स्थानकावरून रोज कित्येक गाड्या जात असतील. मीही याच मुरबाळमध्ये लहानाचा मोठा झालो आणि माझ्या मोठ्या होण्यासोबतच या स्थानकाची सुद्धा थोडीफार कायापालट होत गेली. मला ड्रायव्हिंगची आवड मी 18 वर्षाचा होतो तेव्हापासून आहे. आधी ट्रॅक्टर, मग हळूहळू चारचाकीवर मी हात बसवला होता. शिक्षण माझं 12वी पर्यंत झालं होतं. त्यामुळे मी एस टी महामंडळामध्ये बस ड्रायव्हरसाठी प्रयत्न केला आणि मी 2001 मध्ये बस ड्रायव्हर म्हणून रुजू झालो. आणि आता मला बऱ्याच वर्षाचा अनुभव आला होता. हा अनुभव 2018चा आहे. अगदीच जूनच्या शेवटच्या दिवसातील, म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. त्या दिवशी मला मुरबाळवरून आळेफाटासाठी बस न्यायची होती. त्या रात्रीची ही शेवटची फेरी होती. मुरबाळ, टोकवडे, ओतूर आणि आळेफाटा. आणि ही फेरी रात्रीची असल्यामुळे प्रवाशीसुद्धा जास्त नसत. मी स्थानकावर येऊन अर्धा तास झाला होता आणि डेपोच्या बाहेर चहा पीत मी माझ्या सोबत्याची म्हणजेच कंडक्टरची वाट पाहत होतो, मंगेशची. गाडीला निघायला अवघे 15 मिनिटं बाकी होते, पण तो काही अजून आलाच नव्हता. मी चहा प्यायलो, पैसे दिले आणि निघणार तेवढ्यात मला मागून आवाज आला, "ओ अरविंद भाऊ थांबा." आवाज मंगेशचा होता. तो जरा घाबरतच माझ्याकडे आला. त्याचा चेहरा पाहून मीही जरा विचारात पडलो आणि त्याला म्हणालो, "काय रे मंगेश, इतका का घाबरला आहेस?" त्यावर तो म्हणाला, "अहो अरविंद भाऊ, तुमच्या कानावर एक गोष्ट आली का?" "नाही रे, कुठली गोष्ट?" "अहो आज दुपारी माळशेज घाटावर दरड कोसळली आणि तेथूनच एक बस जात असताना त्यातील ड्रायव्हर जागीच गेला." "अरे बाप रे, वाईट झालं. पण मला सांग, तू इतका घाबरला का आहेस?" "अहो अरविंद भाऊ, आपली गाडी माळशेज घाटावरूनच जाणार आहे." "अरे पण आतापर्यंत तो रस्ता साफसुद्धा झाला असेल, कारण बरीच वाहतूक असते त्या रस्त्याने." "अहो अरविंद भाऊ, तुम्ही कसे बोलत आहात? आज अमावस्या आहे आणि म्हणतात की ज्या दिवशी ती घटना घडली असेल त्या दिवशी जर त्या जागे होऊन गेलं की भूत दिसतात म्हणे. म्हणून आजच्या दिवस त्या रस्त्याने जाणे धोक्याचे आहे." आता मात्र मी जोराने हसायला लागलो. "अरे मंग्या लेका, तू या कारणामुळे घाबरत आहेस का?" "होय भाऊ, पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही." "अरे हसण्यासारखीच आहे. अरे जी घटना झाली ती घडून गेली, फार वाईट झालं. पण तू जे म्हणतोय ते मात्र पटत नाही मनाला." "अरविंद भाऊ, जेव्हा घडेल तुमच्यासोबत तेव्हा कळेल तुम्हाला." मंगेश घाबरत म्हणाला. "बरं बरं ठीक आहे बाबा, पण चल निघावं लागेल. गाडी निघायला बस 10 मिनिटे उरली आहेत." "नाही अरविंद भाऊ, मी नाही येणार तुमच्यासोबत, आजच्या दिवस तरी नाही." "अरे काय वेळासारखा ती एकच गोष्ट घेऊन बसला आहेस?" आता मात्र मी रागावत त्याला म्हणालो, "ते काहीही असू द्या, पण मी नाही येणार. माझी नोकरी गेली तरी चालेल." असं म्हणत घाबरत मंगेश परत निघून सुद्धा गेला. मी त्याला आवाज देतच राहिलो, पण तो ऐकतच नव्हता. "अरे काय वेळा आहे हा, आता काय एकट्याने बस घेऊन जायची वय?" मी काळजीने स्वतःशीच म्हणालो. आणि तेवढ्यात माझ्या गाडीची अनाउन्समेंट झाली. आता मात्र मला टेन्शन आलं. मी परत बस स्थानकाकडे आलो. तेव्हा माझ्या बसमध्ये बरेच प्रवासी बसले होते. पण मला चिंता या गोष्टीची होती, जर कंडक्टरच नसेल तर बस कशी पुढे जाणार, तिकिटा कोण काढणार. म्हणून मी स्थानकाच्या साहेबाजवळ गेलो आणि म्हणालो, "साहेब, मुरबाळ आळेफाटा गाडीवर कोणी कंडक्टर नाही." "काय? अरे मंगेश आहे की." "नाही साहेब, तो नाही येऊ शकणार." "म्हणजे का? काय झालं असं?" "साहेब, तो खूपच आजारी आहे. मी त्याला बघूनच आलो आहे." मी साहेबांना खरं कारण सांगितलं नाही, कारण जर मी असं सांगितलं असतं की तो माळशेज घाटावर झालेल्या अपघातामुळे घाबरून येत नाही आहे, तर त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकली असती. मंगेश माझा चांगला मित्र होता, जरी आता तो वेड्यासारखा करत असला तरी. म्हणून मी परिस्थिती सांभाळून हे खोटं कारण सांगितलं. "अरे पण अरविंद, किमान लेटर तरी द्यायचं ना."
आता मध्येच कोण कंडक्टर राहील त्या गाडीवर? हो साहेब, म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय. बरं, बसमध्ये प्रवासी किती आहेत? साहेब 10-15 असतील. अच्छा, तर मग बस काढावीच लागेल. एक काम कर अरविंद, तू सगळ्यांच्या तिकिटा इथेच काढून घे. मध्येच रस्त्यावरून कुठला नवीन प्रवासी घेऊ नको. ठीक आहे साहेब. मी तिकिटाची मशीन घेतली आणि बसकडे निघालो. मी सगळ्यांच्या तिकिटा पटापट काढून घेतल्या. तिकिटा काढल्यावर मला समजलं की ते सगळे प्रवासी एकाच गावाचे होते, टोकवडे. म्हणजे त्यापुढे बस खालीच जाणार होती. मी चाकातील हवा चेक केली, देवाचं नाव घेतलं आणि बस मुरबाड स्थानकावरून हळूहळू बाहेर काढली. वातावरणात थंडावा होता. कधीही पाऊस येईल असं वातावरण जाणवत होतं. बहुतेक जवळच कुठेतरी पाऊस कोसळत असावा, कारण मातीचा सुगंध मला येत होता आणि अधूनमधून थंड हवेचा झोत अंगाला झोंबत होता. सुरुवातीला रस्ता उजाळ होता, पण जशी बस मानवी वस्तीला सोडून जंगलाच्या दिशेने लागली तेव्हा रस्ता चांगलाच अंधारला होता. नेहमी माझ्यासोबत कोणी कंडक्टर राहत असे, पण आज मी एकटाच होतो, त्यामुळे प्रवास जरा उदासवाना वाटत होता. मागील प्रवासी सुद्धा शांत होते. मी सुद्धा काही विचार न करता गाडी चालवत होतो. एकामागून एक गावं जात होती, पण बस फक्त टोकवडे गावाला थांबणार होती. आता मला बस चालवून 1 तास झाला होता आणि समोर टोकवडे गाव दिसू लागलं होतं. मी गाडी बसस्टॉपजवळ येताच थांबवली. सगळे प्रवासी उतरले आणि मी पुन्हा गाडी चालू केली आणि पुढे निघालो. आता मला आधीपेक्षाही शांत वाटत होतं. जरी प्रवासी माझ्यासोबत बोलले नसले तरी कोणी सोबत आहे याचा आधार वाटत होता. पण आता पूर्ण गाडीत मी एकटाच असल्यामुळे एक प्रकारची भीती वाटत होती. मला वाटलं आपण फारच विचार करत आहोत. गाडी आता माळशेज घाटाजवळ आली होती. मी स्टेअरिंग फिरवत गाडी व्यवस्थित चालवत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन खालच्या खिशात होता. एका हाताने फोन काढावा म्हणून मी हात खिशात घातला, पण तो काढता काढता खाली माझ्या पायाजवळ पडला. मी गाडी स्लो केली. पटकन वाकून फोन घ्यावा म्हणून मी हात फिरवला. जसा मी फोन हातात घेतला तसंच मला समोर कोणीतरी हात दाखवताना दिसलं. मी जरा डोळे मोठे करून बघितलं तेव्हा मला दिसलं की एक खाकी पोशाखातला माणूस हातवारे करून गाडी थांबवायला सांगतोय आणि त्याच्या बाजूने एक एसटी बस उभी मला दिसत होती. बहुतेक तो गाडीचा ड्रायव्हर असावा. मी गाडी थोडी साईडला घेतली आणि थांबवली आणि गाडीच्या खाली उतरून त्याच्या जवळ गेलो. अगदीच काही वेळापूर्वी हात दाखवणारा माणूस आता मान खाली घालून उभा होता. त्याच्या अंगावर कसले तरी लाल डाग दिसत होते. अहो भाऊ, काय झालं? गाडी फेल झाली की काय? मी म्हणालो. त्याने त्याचा चेहरा वर केला तेव्हा मला त्याचे डोळे फारच लालसर दिसले. एका क्षणी तर भीतीच वाटली. होय, माझी गाडी बंद पडली आहे, तो ड्रायव्हर अगदी शांतपणे म्हणाला. हो का? अहो चला की मग माझ्या गाडीत. आळेफाटा जातोय मी. नाही, मी कुठेही जाऊ शकत नाही, तो व्यक्ती म्हणाला. म्हणजे मला समजलं नाही. हेच घर आहे आता माझं, हीच जागा. मला तो व्यक्ती जरा विचित्रच वाटला. मी आजूबाजूला पाहिलं तर अंधारात लपलेले उंच डोंगर, घनदाट झाडी माझ्या नजरेत दिसत होती. मी त्याला म्हणालो, अहो दादा, हे कसले ठिकाण आहे आणि तुम्ही सांगताय की हेच माझं घर आहे? जरा समजण्या पलीकडचं आहे. त्यावर तो म्हणाला, याच ठिकाणी माझा अपघात झाला होता. ते वर बघा, त्याच डोंगरावरून दरड कोसळली होती आणि त्यातच माझा जीव गेला. त्याच्या या बोलण्यावर मात्र माझा हशा फुटला. मी हसत हसत म्हणालो, अहो दादा, मी आतापर्यंत तुम्हाला जरा घाबरत होतो, पण आता तुमच्या या बोलण्यावर मात्र मला हसू येत आहे. तो व्यक्ती मात्र शांत उभा राहून माझ्याकडे पाहत होता. मी माझं हसणं जरा थांबवलं आणि त्याला म्हणालो, अहो दादा, तुम्ही मला असे तर नाही ना म्हणत आहात की तुम्ही एक भूत वगैरे आहात म्हणून आणि माझ्यासोबत बोलत आहात? हो, मी तेच आहे.
जे तू म्हणतोय. मी परत हसलो आणि म्हणालो, अहो दादा, कशाला यावेळी आणि अशा ठिकाणी माझी गंमत करत आहात? चला बसा गाडीत, सोडतो तुम्हाला. पण तो व्यक्ती माझी गोष्ट न ऐकताच त्याच्या बसकडे गेला आणि बसमध्ये बसून राहिला. अरे अजबच आहे हा, जरा जास्त घेतलेली दिसत आहे याने. पण जर हा प्यायलेला असता तर किमान आपल्याला समजलं असतं. आणि जर हा म्हणतोय की त्याच्यावर दरड कोसळली होती, तर मग ती बस जशीच्या तशी कशी? किमान तिचे काहीतरी पार्ट तुटलेले चेपलेले असावेत. पण मी जेव्हा त्या बसकडे पाहत होतो तेव्हा ती बस चांगल्या स्थितीत दिसत होती. आतील लाईटसुद्धा चालू होते आणि त्या व्यक्तीला सुद्धा कुठे लागले दिसत नव्हते. मी पुन्हा त्या व्यक्तीला आवाज दिला, ओ दादा, मी निघतोय, तुम्हाला यायचं असेल तर या. पण त्या व्यक्तीनं साधं माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही. आता मात्र मला त्याचा राग आला. अरे अजबच व्यक्ती आहे. एकतर मी मदत करतोय आणि हा साधा आपल्याकडे वळूनसुद्धा पाहत नाही आहे. मीही तेथून निघून माझ्या बसकडे आलो आणि माझ्या ड्रायव्हिंग सीटवर बसलो. जशी मी गाडीची चाबी फिरवली, गाडी कचकच करत होती पण चालूच होत नव्हती. अरे आता ह्या गाडीला काय झालंय? मी पुन्हा प्रयत्न केला पण गाडी चालूच होत नव्हती. पण इंजिन फक्त आवाज करत होतं, सुरू काही होत नव्हतं. माझ्या कपड्यावर घाम फुटायला लागला होता. हवामानात थंडी असली तरी माझ्या मनामध्ये एक विचित्र घुसमट जाणवत होती. काय चाललंय हे? मी मनाशीच पुटपुटलो. एव्हाना त्या माणसाची बस अजूनही तशीच उभी होती आणि त्याच्या आतील पिवळसर लाईट दूर अंधारात हलकीशी झळाळी देत होतं. मी उठून खाली उतरलो आणि गाडीचं इंजिन उघडून पाहिलं. सर्व काही व्यवस्थित दिसत होतं. अचानक मागून एक थंड वाऱ्याचा झोत अंगावर आला. माझ्या मानेवरून भीतीची एक लहर गेली. आता ती नाही चालू होणार. मागून कोणीतरी बोललं. मी पटकन घाबरून मागे पाहिलं. तोच व्यक्ती होता, पण तो इतका अचानक जवळ आला की मी घाबरून गेलो. बापरे, किती घाबरलो मी. तो व्यक्ती पुन्हा काहीच न बोलता त्याच्या बसमध्ये जाऊन बसला. अरे हा डोक्याने थोडा हलकाच दिसतोय, कधीही येतो, काही पण बोलतो. तेवढ्यात अचानक जोराने पाऊस चालू झाला. मी धावतच माझ्या बसमध्ये बसलो आणि पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण पुन्हा गाडी तशीच आवाज करत बंद होत होती. आता मला पश्चाताप होत होता की आपण फालतू या व्यक्तीसाठी गाडी थांबवली. इथे नाही थांबलो असतो तर आतापर्यंत आपण बरेच दूर निघून गेलो असतो. माझ्या मूर्खपणावर मलाच राग येत होता आणि त्यातच माझ्या गाडीतील लाईटसुद्धा बंद झाली. आता मात्र मी फारच रागावलो. पण मी तरी काय करू शकत होतो? मी तसाच बसून राहत इकडे तिकडे पाहत होतो. तेव्हाच माझं लक्ष त्या दुसऱ्या बसकडे गेलं जिथे तो व्यक्ती बसला होता. तो आता मला पाहून बहुतेक हसत असावा. त्याच्याकडे पाहून असंच मला वाटत होतं आणि त्याच्या त्या भयानक हसण्याने माझ्या अंगावर काटा येत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण बराच वेळ झाला तरी गाडी मात्र चालूच होत नव्हती. इथे अंधारात भीतीही वाटत होती, म्हणून मी त्या बसमध्ये जाण्यास निघालो. तो व्यक्ती आता मात्र दुसरीकडे पाहत होता. मी त्या बसमध्ये चढून त्याच्याच बाजूच्या सीटवर बसलो आणि मला आणखी एक गोष्ट लक्षात आली की तो व्यक्ती त्याच्या डोळ्याच्या पापण्यासुद्धा लावत नव्हता. मी जरा विचार करू लागलो, खरंच हा व्यक्ती जे म्हणत होता ते खरं तर नसेल ना? नंतर मला आठवलं की मला कोणाचा तरी फोन आला होता. मी त्याला परत फोन करायचे विसरून गेलो होतो, म्हणून मी जेव्हा फोन पाहिला तेव्हा तो फोन मंगेशचा होता. मी त्याचा नंबर रिडायल केला आणि 3 रिंग झाल्यावर त्याने फोन उचलला. हॅलो, अरे मंगेश, तू फोन केला होतास का? तिकडून मंगेश म्हणाला, अरे हो अरविंद भाऊ, मीच केला होता, पण तुम्ही उचलला नाही. बरं ठीक आहे, पण तू फोन का केला होतास? तेव्हा तो म्हणाला, अरविंद भाऊ, मी तुम्हाला सांगत होतो ना की माळशेज घाटात दरड कोसळून एक बस ड्रायव्हर गेला होता. मी त्या ड्रायव्हरचे फोटोज तुम्हाला पाठवले आहेत. आजच ती न्यूज पेपरमध्ये आली होती. मी घाबरलो आणि माझे व्हॉट्सअप ओपन केले आणि मंगेशने पाठवलेले फोटो पाहून
माझे हातपाय थरथर कापायला लागले, कारण तो फोटो त्याच व्यक्तीचा होता जो अगदी माझ्यासमोर बसला होता. मी माझा चेहरा वर केला तेव्हा तो व्यक्ती हसत माझ्याकडे बघत होता आणि आता त्याचे अंग रक्तबंबाळ होते. काय झाला का विश्वास आता? मी खरं बोलत होतो म्हणून. असं म्हणून तो व्यक्ती जोरजोराने हसायला लागला. मी माझ्या अंगातील सगळं बळ एकवटत तेथून धावत निघालो आणि माझ्या बसमध्ये आलो. माझे हात थरथरत होते, तरी मी कसेबसे देवाचे नाव घेऊन गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने गाडी चालू झाली. मी पटकन गाडी मेन रस्त्यावर घेतली. जेव्हा मी मागच्या मिररमध्ये पाहिलं तर तोच व्यक्ती उलट्या पायाने माझ्या बस मागे धावत होता. पण काही दूर जाताच तो व्यक्ती कुठेतरी गायब झाला आणि मी काही तासातच आळेफाटा पोहोचलो. हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.